हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो. सो आजचा ट्रॅक आहे आपला आजोबा गडावरती. सो आपले फ्रेंड लोक पंपावरती पेट्रोल भरतायत आणि निघूया आपण आजोबा गडावरती. पाहून घेऊया आजोबा गडावरती काय आहे आणि गडाला नावही का पडलं आजोबा गड. सो कंटिन्यू करा व्हिडिओ. चला निघूया. सो मित्रांनो कसारा घाट उतरून आलो आणि आता वाशाळा मार्गे निघालो आम्ही. थोडंसं रेस्ट म्हणून थांबलो होतो इथे. सो निघतोय. व्हिडिओ कंटिन्यू करा. चला तर जाऊया आजोबा गडाकडे आणि जाणून घेऊया आजोबा गडावरती काय आहे, कशासाठी स्पेशल आहे, तिथला इतिहास जाणून घेऊया. पण व्हिडिओ कंटिन्यू करा. चला तर. मित्रांनो दोघंकामवरनं आले की तुम्ही रस्ता विचारत द्या, कारण का 2-3 फाटे फुटतात. तो तुम्ही फर्स्ट टाईम आले तर नक्की विचारून द्या आणि मॅपवरती पण या. आणि खूप सडन आहे लगेच जेव्हा आपण आजोबा करतो चढायची सुरुवात करतो. त्याची गाडी येते वरतीवर बघूया अजून कुठपर्यंत गाडी जाते. त्यामुळे आमचं चौघांचं कॅन्सल झालं. तो मित्रांनो आपण आजोबा पर्वताच्या अगदी पायथ्याशी आलोय. इथे मंदिर आहेत. आपण जाऊया जवळून पाहूया. सो मी इंट्रो देण्याला विसरून गेलो. आपल्यासोबत कोण कोण आहेत. प्रवीण भाऊला ओळखतात. आपल्यासोबत गणेश भाऊ आहेत, इंडियन आर्मीचे मेजर्स, मंगेश भाऊ, शैलेश भाऊ. सो मी अजून पुढच्या प्रवासात तुम्हाला सर्वांची बारीक बारीक गोष्टी सांगतो आणि प्रवासात अजून काय काय पाहायला भेटतं ते दाखवतो. सो चला जाऊया आणि आजोबा पर्वत एक्सप्लोर करूया. वाल्मिक ऋषींचं हे आश्रम होतं आणि इथे त्यांचं मंदिर आहे. असं म्हणतात की वाल्मिक ऋषींनी इथेच बसून संपूर्ण रामायण लिहिलं होतं. सो ही तीच जागा आहे आणि आपण पुढे जाऊया. सीतेमाता आणि श्रीरामप्रभू यांचे पुत्र लो आणि कुश यांचा जन्म झालेल्या ठिकाणी थेट तिकडे जायचं आपल्याला रस्त्याने. सो तिकडे पण जाऊया. उजवीकडे जायला मोठं झाड आहे दगड. हा चला बाबांनी सांगितलं आपल्याला की 50 पावले पुढे जा आणि मग उजव्या हाताला फिरा. इथून रस्ता आहे. जाऊया. आपण वाल्मिक ऋषींचं दर्शन घेतलंय आणि शैलेश भाऊनी सर्वांना चॉकलेट दिलेत. विटॅमिन सी म्हणून घ्या खाऊन आणि आपला प्रवास कंटिन्यू करा. हा हे रॅपर आपण सोबत घेऊया. तिथं फेकायचं नाही. आता जाते वेळेस सांग ना तू. 5 दिवसात पिकत येते. रोज एक पिकत राहते. बरं झाली. आता जाताना तू पूर्ण झाड खाली करून दाखव. कसला कावळाचा. ऑरेंज कलर मी दिसलेली. आमच्याकडे तिला घोण बोलतात इगतपुरी तालुक्यात. आपल्याकडे काय बोलतात काय आयडिया नाही. कलर खूप सुंदर होता. चला एक एक करून वर चढतोय आम्ही. रस्ता नाही आहे पण जी पाऊलवाट दिसते तिथून चालायचं आहे.
मित्रांनो, तुम्ही आमची व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये करा कुठून पाहत आहेत, तुमचा गाव, जिल्हा, तालुका जे पण असेल ते कमेंटमध्ये टाका, म्हणजे आम्हालाही कळेल की आमची व्हिडिओज कुठपर्यंत पोहोचले. हो चलो. तो मित्रांनो, एकदमच चढू नका, खूप जागीच चढण आहे आणि छोटे छोटे ब्रेक आहे चला, म्हणजे तुमची जी एनर्जी वेस्ट झालेली आहे थोडी रिकवर होईल. आणि जवळ पाण्याची बॉटल कॅरी करा आणि थोडं झिप थोडंसं पाणी पित राहा, म्हणजे तुम्हाला डिहायड्रेशन होणार नाही. हे बघा गणेश भाऊ इथे बसलेत, शैलेश भाऊ वरती, आणि प्रवीण आणि मंगेश येतोय. थकलेत वाटतंय. तर तुम्हाला ओळख सांगायची राहिली, आपले गणेश भाऊ पहिल्यांदा मी त्यांच्यासोबत ट्रॅक करतोय. ते इंडियन आर्मीमध्ये आहेत, मेजर, आणि त्यांची सध्या पोस्टिंग सियाचीनला आहे. पण महिन्याभरची सुट्टी भेटली त्यांना 1 वर्षानंतर, सो आलेत ट्रॅकसाठी. भाऊ धन्यवाद, तुमच्यासोबत ट्रॅक करायला भेटला. हे राहिले 2 मंडळी आपली, एक एक करून येत आहे. मंगेश रे चला मंडळी, 2 मिनिटाचा ब्रेक घेऊया, मग स्टार्ट करूया. हो माय गॉड, एनर्जी तर संपले. इथून पाण्याचा धबधबा आहे, त्यास चढणे चढतोय आपण. चलो भाई चलो. तर आम्ही जेवण करायला बसलोय मित्रांनो. ही मजा तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये भेटणार नाही, आहे का नाही. आणि आमचं बघा, इथून आम्ही पाणी घेतलंय. आता आनंद घेऊया जेवणाचा आपण. पहिली सुरुवात करू गोड वस्तू कारल्यापासून. कारला घ्या. कापडी मिरची कोणा पाहिजे? गुड्यान त्यांची आपण कापडाची मिरची येताना घालते ना 10-15 दिवसांना. सो मित्रांनो, आपण पोचलो आहोत लवकुश यांचा पाळणा. इथं बघा खिंड आहे, खूप मोठी खिंड लागली आणि खूप सुंदर, म्हणजे खूप थंड हवा लागली. जेवढी पण हीट होती 0 मिनिटात सुकून गेली. हे पहा सर्व आपले सह्याद्री दुर्गसेवक सर्व उपस्थित, आणि इथं जायचं आपल्याला. लवकुशांचा पाळणा जाऊया, इथं थोडासा आनंद घेऊया या नजाऱ्याचा. इथे पाहू शकता लव आणि कुश यांचा पाळणा, त्यांची चरण पादुका आपण पाहू शकता. जय श्रीराम. आणि इथून आपल्याला स्ट्रेट जायचंय पुढे. पाहूया पुढच्या बाजूला काय आहे. सो तुम्हाला एक सांगायचं राहिलं की गडाला आजोबा गड म्हणून का पडलं. जे वाल्मिक ऋषी होते त्यांना लव आणि कुश हे आजोबा म्हणत, त्यांनाच अनुसरून या गडाला हे नाव आजोबा पर्वत असं पडलं, म्हणजे आजोबा गड असं म्हणतं. सो जाऊया पुढे, पाहूया अजून काय काय आहे गडावरती. व्हिडिओ आवडले नक्कीच लाईकही करा, इतरांना शेअरही करा, आणि नवीन असतील
तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सो आमच्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. कैसा जाने का इधर से. किसी रोज बारिश जो आए समझ लेना बूंदों में मैं हूँ. सो मित्रांनो, या बाजूला गेलो, समोर काहीच नाही, तिथे एंड आहे. म्हणजे गडावरती पाहण्यासाठी फक्त जो पाळणा आहे लवकुश यांचा तेवढंच आहे. आणि या साईडला फोटोशूटसाठी खूप छान जागा आहे. भरपूर फोटो काढले आम्ही, काही व्हिडिओ पण घेतली रीलसाठी. आणि हा समोर दिसतो तुम्हाला तो रतनगड आहे. ह्याच पर्वतरांगेमध्ये इकडं बाजूला एक हरचंद्रगड पण आहे, तो पण दिसणार नाही. व्ह्यू एक नंबर आहे, केव्हा पण या. रस्ता तुम्हाला जर आले तुम्ही वर चढण्यासाठी जो पाण्याचा धबधबा आहे त्या धबधब्याने सरळ वर चढायचं आहे. म्हणजे बघा इथून सरळ जो खाली गेलेला आहे वॉटरफॉल सारखा त्यांनीच. सो मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, इतरांनाही पाठवा. आमच्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतच राहतील. तो भाई लोग बोला सियावर रामचंद्र की.